हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत बापू सावळवाडे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित सांगली हायस्कूल सांगली या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या भारत सावळवाडे सायन्स अकॅडमीमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 7 इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्राची ओळख या प्रकरणातील तिसऱ्या भागाकडे जाणार आहोत, की ज्याच्यामध्ये आपण ब्रेड, व्हिनेगर, बिवरेजेस यांच्याबद्दल अभ्यास करणार आहोत. म्हणजेच पाव, व्हिनेगर आणि वेगवेगळ्या प्रकारची पेये यांचा अभ्यास करणार आहोत. ही सर्व गोष्टी कशा पद्धतीने मिळवल्या जातात, सूक्ष्मजीवांचा वापर करून घेऊन, हे आता आपण पाहणार आहोत. तर पहा आता प्रेझेंटेशन. मित्रांनो, यूज युअर ब्रेन पॉवर म्हणून आपल्यासाठी काही प्रश्न विचारलेले आहेत. पाहूयात आपण. In the earlier class, you had prepared the solution of dry yeast for observation of yeast. Which substance is prepared by its use on commercial basis? व्यावसायिक तत्वावर याच्यापासून कोणतं प्रोडक्ट आपण मिळवू शकतो याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. तर ऑब्व्हियसली याचं उत्तर इयत्ता 9वीच्या अभ्यासामध्ये आपण पाहिलेलं आहे की याच्यापासून ब्रेड निर्माण केला जातो. त्याचबरोबर इथेनॉल म्हणजे इथिल अल्कोहोलची निर्मितीसुद्धा केली जाते. तर मित्रांनो, या ईस्ट सेलपासून एखाद्या कार्बोहायड्रेटचं जर फर्मेंटेशन रिएक्शन झाली तर त्याच्यापासून 2 प्रकारचे प्रोडक्ट आपण मिळवू शकतो. त्यातील पहिला आहे इथेनॉल निर्मिती म्हणजे इथिल अल्कोहोलची निर्मिती, आणि दुसरं आहे ब्रेड. तर आता हे नेमकं कसं केलं जातं ते आपण पाहणार आहोत. आपण पहिल्यांदा ब्रेड निर्मिती कशी केली जाते याबद्दल माहिती घेऊ. यामध्ये गव्हाच्या पिठामध्ये बेकर्स ईस्ट म्हणजे सॅकरोमायसिस सेरेविसी ही किण्व पेशी घातली जाते. त्याच्यामध्ये पाणी, मीठ योग्य प्रमाणामध्ये घातलं जातं आणि याला जर उबदार वातावरण दिलं तर या वातावरणामध्ये त्या कार्बोहायड्रेटची किण्वन प्रक्रिया होते आणि त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड, इथेनॉल हे पदार्थ तयार होतात. आता यांचं नेमकं काय होतं ते आपण पुढे बघूया. Different types of breads are produced from the flour of cereals. Cereals म्हणजे तृणधान्ये, म्हणजे धान्याच्या पिठांपासून आपल्या वेगवेगळ्या पद्धतीचे ब्रेड आपण निर्माण करू शकतो. डफ इज फॉर्म्ड बाय मिक्सिंग ऑफ बेकर्स ईस्ट. तर एक पिठाचं मिश्रण तयार केलं जातं की ज्याच्यामध्ये बेकर्स ईस्ट, सॅकरोमायसिस सेरेविसी हा घातला जातो. योग्य प्रमाणात पाणी, सॉल्ट म्हणजे मीठ घातलं जातं, अँड अदर नेसेसरी मटेरियल्स आर मिक्स्ड विथ दी फ्लोर. ड्यू टू फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स बाय ईस्ट, शुगर इज कन्व्हर्टेड टू कार्बन डायऑक्साईड अँड इथेनॉल. तर हे जे सिरियल्स आहेत त्याच्यामध्ये जे ते पीठ आहे त्या पिठामध्ये असलेला जो शुगर आहे, स्टार्च आहे, त्याच्यावर फर्मेंटेशन रिएक्शन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉल हे 2 पदार्थ तयार होतात. यापैकी कार्बन डायऑक्साईड हा गॅस आहे आणि इथेनॉल हे म्हणजे इथिल अल्कोहोल आहे. नाव व्हॉट हॅपन्स इज ए स्पेशल टाईप ऑफ प्रोटीन कॉल्ड ग्लुटेन इज प्रेझेंट इन दीज सिरियल्स अँड ड्यू टू दिस स्टिकी ग्लुटेन प्रोटीन नाव दी कार्बन डायऑक्साईड गेट्स ट्रॅप्ड विदिन. तो त्याच्यामध्ये अडकतो आणि तसा तो अडकल्यामुळं तो बाहेर पडू शकत नाही. आणि जर तो बाहेर पडू शकत नसेल तर मग तो त्यातच ट्रॅप झाल्यानंतर तो एकूण पिठाचा गोळा फुगत जातो, म्हणजे ते कणिक फुगतो. आणि त्याचबरोबर इथेनॉल सुद्धा त्याच्यामध्ये ट्रॅप्ड तसाच राहतो. ओके, म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी काय होतं की तयार होणारा पुढचा जो ब्रेड आहे तो स्पॉन्जी होतो, म्हणजे फ्लफी होतो, फुलतो तो. आता अशा प्रकारच्या या पिठाच्या गोळ्याला उष्णता दिल्यानंतर त्यातील कार्बन डायऑक्साईड एक्सपांड होतो आणि तो बाहेर निघून जातो. आणि इथेनॉल सुद्धा अशाच पद्धतीनं त्याला उष्णता मिळाल्यानंतर तो एक्सपांड होतो, म्हणजे त्याचं वेपरायझेशन होतं आणि तो निघून जातो. ओके, नाव कॉम्प्रेस्ड ईस्ट इज यूज्ड इन दी कमर्शियल बेकरी इंडस्ट्री. ब्रेड निर्माण करणारी जे व्यावसायिक असतात त्यांच्यासाठी कॉम्प्रेस्ड ईस्ट तयार मिळतं. इट इज अवेलेबल इन ड्राय ग्रॅन्युलर फॉर्म फॉर डोमेस्टिक यूज. आणि घरगुती वापरासाठी ते ग्रॅन्युलर
आणि कोरड्या अशा स्वरूपामध्ये पॅकेटमध्ये मिळत असतं. Yeast produced for commercial use contains various useful contents like carbohydrates, fats, proteins, various vitamins and minerals. तर कमर्शियल पद्धतीनं हे जर आपल्याला तयार करायचं असेल तर त्याच्यामध्ये आणखी काही कार्बोहायड्रेट्स म्हणजे काही प्रकारचे शुगर्स, फॅट मटेरियल योग्य प्रमाणामध्ये, प्रोटीन्स आणखी काही वरून ॲड केलेले असतात, काही विटॅमिन्स घातलेले असतात म्हणजे जीवनसत्व घातलेले असतात आणि काही प्रकारचे क्षार म्हणजे मिनरल्स, खनिज ज्याला आपण म्हणूया, ही सुद्धा त्याच्यामध्ये घातलेली असतात. हे करण्याचं कारण काय तर त्याच्यामध्ये ॲडिशनल न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आपल्याला द्यायचे आहेत, म्हणजे पोषक तत्व त्याच्यामध्ये वाढवायचे आहेत. अशा प्रकारचा हा ब्रेड जर मिळाला तो ब्रेड पौष्टिक बनतो. ड्यू टू दिस ब्रेड अँड अदर प्रोडक्ट्स प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ ईस्ट बिकम न्यूट्रिटिव्ह, म्हणजे त्यांचे पोषक तत्व वाढतं. मित्रांनो, या ब्रेड निर्मितीची जी प्रक्रिया आहे अगदी अशाच पद्धतीनं व्हिनेगार, सोया सॉस, मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजेच अजिनोमोटोच्या मायक्रोबियल फर्मेंटेशन रिॲक्शन्समधून आपण मिळवू शकतो. ईस्टमुळं गव्हाच्या पिठातील जे कार्बोहायड्रेट असतं म्हणजेच कर्बोदक असतं त्याचं किण्वन होतं आणि या किण्वन प्रक्रियेमध्ये शर्करेचं रूपांतर कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉलमध्ये होतं. त्यातील ते कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉल हे दोन्हीही या ग्लुटेन प्रथिनाला चिकटून राहतात आणि त्यामुळं पीठ फुगतं. परंतु प्रत्यक्ष भाजल्याची प्रक्रिया, उष्णता दिल्याची प्रक्रिया झाल्यानंतर मात्र कार्बन डायऑक्साईड निघून जातो आणि मग त्याच्या ज्या पोकळ्या शिल्लक राहिलेल्या असतात त्यामुळं हा पाव किंवा ब्रेड जाळीदार होतो. त्याला फ्लफी असं सुद्धा म्हटलं जातं. व्यावसायिक बेकरी उद्योगामध्ये संकुचित म्हणजे कॉम्प्रेस्ड ईस्टचा वापर केला जातो आणि घरगुती वापरासाठी कोरड्या दाणेदार स्वरूपामध्ये ते उपलब्ध केलेलं असतं. जर व्यावसायिक पद्धतीनं आपल्याला ब्रेड मिळवायचा असेल तर त्याच्यामध्ये आणखी काही कर्बोदक, मेद, प्रथिनं, विविध प्रकारची जीवनसत्व, खनिज अशी वेगवेगळे घटक मुद्दाम घातले जातात आणि त्यामुळं हे पदार्थ पौष्टिक ठरतात. यानंतरचं पुढील प्रोडक्ट आहे व्हिनेगार प्रोडक्शन. आता व्हिनेगार हा सगळ्या बऱ्याच घरांमध्ये असू शकतो की व्हिनेगारची ही अशी छोटीशी बॉटल असते. व्हिनेगार म्हणजे काय असतं ॲक्च्युली तर ॲसिटिक ॲसिडचं विरल द्रावण असतं. 4 to 8% सोल्युशन ऑफ ॲसिटिक ॲसिड असं त्याचं कॉम्पोजिशन आहे. हिअर वी आर इंटरेस्टेड इन द ॲसिटिक ॲसिड नाव. ओके, आता ते कसं मिळवायचं ते आपण पाहूया. व्हिनेगार इज यूज्ड इन ईच कंट्री ऑफ द वर्ल्ड टू इम्पार्ट सोअर टेस्ट टू द फूड मटेरियल्स अँड फॉर प्रिझर्वेशन ऑफ पिकल्स, सॉस, केचप, चटणीज एटसेट्रा. तर वेगवेगळ्या अनेक जगभरामधील देशांमध्ये ही व्हिनेगार हे अन्नाला आंबट चव देण्याचं काम तर करतंच, त्यासाठी वापरलं जातंच. त्याचबरोबर ही लोणची, सॉस, केचप, चटण्या यांचं प्रिझर्वेशन करण्यासाठी, यांचं परिरक्षण करण्यासाठी सुद्धा एक अन्न परिरक्षक म्हणून व्हिनेगारचा वापर केला जात असतो. रासायनिक दृष्टीनं व्हिनेगार काय आहे? 4% ॲसिटिक ॲसिडचं सोल्युशन आहे म्हणजे CH3COOH, ज्याला ऑर्गॅनिक भाषेमध्ये इथॅनोइक ॲसिड असं सुद्धा म्हटलं जात असतं. मित्रांनो, हे जे काही इथॅनोइक ॲसिड आहे किंवा ॲसिटिक ॲसिड आहे, हे ॲसिटिक ॲसिड जर ॲज ए फूड प्रिझर्वेटिव्ह किंवा फूड ॲडिटिव्ह म्हणून वापरायचं असेल तर याला बायोलॉजिकल पद्धतीनंच मिळवावं लागेल, जैविक पद्धतीनं प्रक्रिया करूनच मिळवावं लागेल आणि म्हणून आपल्याला ते फर्मेंटेशन रिॲक्शननी मिळवायचं आहे. आता फर्मेंटेशन रिॲक्शननी मिळवायचं म्हणजे नेमकं कसं ते आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथेनॉल मिळवायचं आहे. हा इथेनॉल कशापासून मिळवायचा हे आपण यापूर्वीच्या भागामध्ये बघितलेलं आहे की सॅकरोमायसिस सेरिवेसी हा जर एखाद्या कार्बोहायड्रेटच्या किण्वन प्रक्रियेसाठी वापरला तर त्याच्यापासून इथेनॉल मिळतं, कार्बन डायऑक्साईड पण मिळतं. तर तो इथेनॉल त्या पद्धतीनं मिळवायचा आणि त्याचं पुन्हा ऑक्सिडेशन करायचं म्हणजे डिहायड्रोजनेशन करायचं आणि मग त्यातून आपल्याला हा ॲसिटिक ॲसिड मिळवता येतो. इथेनॉल अँड अल्कोहोल इज ऑब्टेन्ड बाय फर्मेंटेशन ऑफ कार्बन कंपाऊंड्स लाईक फ्रूट ज्युसेस. काही फळांचे रस किंवा सरबत मिळवायचे. त्यानंतर मॅपल सिरप, मॅपल नावाची जी वनस्पती आहे त्या वनस्पतीमध्ये रसांचा अर्क जास्त असतो थोडासा, तो अर्क काढून घेतला तर मॅपल सिरप मिळतं.
त्यानंतर शुगर मोलॅसेस म्हणजे ऊसाच्या कारखान्यामध्ये निर्माण होणारी साखरेची मळी, स्टार्च ऑफ रूट्स वेगवेगळ्या वनस्पतींच्या मुळांपासून जे स्टार्च मिळतं ते स्टार्च घ्यायचं आहे आणि त्याचं फर्मेंटेशन करायचं आहे, म्हणजे किण्वन प्रक्रिया करायची आहे. सॅकरोमायसिस सेरिवेशिये हा ईस्ट सेल वापरून. तर अशा पद्धतीनं ह्यांची ही प्रक्रिया झाली की पुढं आपल्याला इथेनॉल मिळतो. आता मिळालेला जो इथेनॉल आहे या इथेनॉलमध्ये ॲसेटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर यांचं मिक्सचर सोडायचं आहे. द मिक्सचर ऑफ बॅक्टेरियल स्ट्रेन्स लाईक ॲसेटोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टर इज मिक्स्ड विथ इथेनॉल फॉर इट्स मायक्रोबियल डिग्रेडेशन. त्याचं डिग्रेडेशन पुढं करण्यासाठी आपल्याला ह्या दोन बॅक्टेरियल स्ट्रेन्सचा वापर करायचा आहे. नाव ॲसिटिक ॲसिड अँड अदर बाय प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड ऑर ऑब्टेन्ड थ्रू इट. याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिड हे महत्त्वाचं कंटेंट आणि इतर आणखीही काही पदार्थ त्याच्यामध्ये तयार होतात. नाव दिस ॲसिटिक ॲसिड इज सेपरेटेड फ्रॉम द मिक्सचर बाय रॅरिफॅक्शन असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. परंतु यापेक्षा अधिक चांगली माहिती आपल्याला अशी सांगता येईल की तयार होणारा हा जो ॲसिटिक ॲसिड आहे हा ॲसिटिक ॲसिड थोड्या वेगळ्या पद्धतीनं आपण आयसोलेट करू शकतो. गंमत अशी आहे की ॲसिटिक ॲसिड हा 16.6 अंश सेल्सिअस तापमानाला गोठतो. अशा प्रकारचं तापमान कमी केलं तर आपल्याला हा पदार्थ मिळवता येतो, त्याचं आयसोलेशन करता येतं. आणि मग हे आयसोलेशन झालं की पुढं मग त्याचं आणखी विरंजन प्रक्रिया करतात. त्याचं विरंजन करण्यासाठी म्हणजे ब्लिचिंग करण्यासाठी, विरंजन म्हणजे त्यातील रंग घालवून टाकणे किंवा अशुद्ध पदार्थ घालवून टाकणे की ज्याच्यामुळे त्याचा रंग बदलणार आहे. तर सुरुवातीला हे ज्या ऑर्गॅनिक मटेरियलपासून बनलेलं असतं त्याचा काळपट किंवा मातकट रंग त्या पदार्थामध्ये असतो. तो रंग नाहीसा करून टाकण्यासाठी आपल्याला ब्लिचिंग प्रोसेस म्हणजे विरंजन प्रक्रिया करायची असते. आणि हे पोटॅशियम फेरोसायनाइड ह्या पदार्थाच्या साहाय्यानं करतात. त्याचबरोबर पुन्हा एकदा त्याचं पाश्चरायझेशन करतात, म्हणजे पाश्चरीकरण प्रक्रिया करतात. उष्णता द्यायची म्हणजे बॅक्टेरिया सगळे मारून किंवा त्यातले मायक्रो ऑर्गॅनिझम सगळे मारून टाकायचे. आणि त्यानंतर पुढं सल्फर डायऑक्साईड गॅस त्यातून पास करायचा आहे. आणि तसा तो पास केला की तो या सगळ्या मटेरियलचं रिडक्शन रिएक्शन करतो, त्यातला ऑक्सिजन आणखी काढून घेतो आणि मग आपल्याला शेवटी व्हिनेगार मिळतं, म्हणजे 4 to 8% सोल्युशन ऑफ ॲसिटिक ॲसिड हे सोल्युशन मिळतं. आता मित्रांनो आपण आणखी थोडं पुढं जाऊ की इथं प्रोडक्शन ऑफ बिवरेजेस, वेगवेगळ्या प्रकारची पेय कशी निर्माण केली जातात, कोणकोणत्या पदार्थांपासून निर्माण केले जातात याच्याबद्दलचा एक चार्ट दिलेला आहे. हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. सगळ्यांनी हा चार्ट व्यवस्थितपणानं लक्षात ठेवावा, म्हणजेच थोडासा तो आणखी एकदा आपण लिहून काढला तर उत्तम होईल. तर या ठिकाणी फ्रूट दिलेलं आहे, त्याच्यावर कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम काम करणार आहे त्यांची नावं दिलेली आहेत, रोल ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम दिलेला आहे आणि नेम ऑफ द बिवरेज दिलेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल इज कॅफिया अरेबिका. तर कॅफिया अरेबिका म्हणजे कॉफीचं जे फळ आहे ते फळ काढून घेतल्यावर त्याच्यावर लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस या मायक्रो ऑर्गॅनिझमची ट्रीटमेंट करायची, म्हणजे त्यांचं फर्मेंटेशन रिॲक्शन करण्यासाठी तो वापरायचा. आणि या फर्मेंटेशन रिॲक्शनमधून त्या एकूण फळामधून बी बाजूला काढण्याची प्रक्रिया होईल, म्हणजे सेपरेशन ऑफ सीड्स फ्रॉम द फ्रूट ही प्रक्रिया होईल. आणि असं ते बी बाजूला काढून घेतलं तर तो क्रश करायचा आहे, तो भाजायचा आहे, त्याच्यापासून आपल्याला कॉफीची पावडर मिळवता येणार आहे. त्यानंतर दुसरं आहे थिओब्रोमा कॅकाओ. तर थिओब्रोमा कॅकाओ ही जी वनस्पती आहे किंवा ते जे फळ आहे त्याच्यावर कॅन्डिडा, हॅन्सेन्युला, पिचिया, सॅकरोमायसिस या प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ट्रीटमेंट करायची. पुन्हा एकदा त्या फळातून बी वेगळं करायचं आहे आणि त्या बी पासून आपल्याला कोको मिळवायचं आहे की याच्यापासून कोक प्रकारचे पेय आपल्याला मिळवता येतं. त्यानंतर पुढं ग्रेप्स म्हणजे द्राक्षांवर सॅकरोमायसिस सेरिवेसीची ट्रीटमेंट करायची. त्याच्यामुळं त्याचं जे ज्यूस असेल त्या ज्यूसचं फर्मेंटेशन होणार आणि त्या फर्मेंटेशनमधून वाईन म्हणजे मद्य निर्माण होतं. त्यानंतर ॲपल
म्हणजे सफरचंद, या सफरचंदावर सुद्धा त्याच्या ज्यूसवर सॅकरोमायसिस सेरिवेसीची ट्रीटमेंट करायची, पुन्हा त्याचं फर्मेंटेशन होणार आणि त्याच्यापासून सायडर हे द्रव्य आपल्याला मिळवता येतं. म्हणजे हे सुद्धा एक प्रकारचं मद्यच आहे. मित्रांनो, या ठिकाणी यांचा उल्लेख जरी केलेला असला, मद्याचा उल्लेख जरी केलेला असला तरी सुद्धा मद्य ही काही चांगली गोष्ट नाही आहे. मद्य ही आरोग्याला घातकच आहे. मग कशासाठी हे? तर काही ठिकाणी यांचा वैद्यकीय सल्ल्यानुसार किंवा वैद्यकीय कारणासाठी इथेनॉलचा थोडासा औषधांमध्ये उपयोग केला जात असतो आणि त्याच्यासाठी किंवा इतर काही प्रॉडक्ट्ससाठी आपल्याला इथेनॉलची निर्मिती करणं भाग असतं. त्यासाठी यांच्या निर्मितीचा आपण अभ्यास करत असतो. हे सॅकरोमायसिस सेरिवेची कशा प्रकारचा असतो ते देखील दाखवलेलं आहे. कॉफीचं जे फळ असतं त्या फळापासून बी कसं मिळतं किंवा ते बीचं स्वरूप कसं आहे ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यानंतर कोको सीड्स कसे असतात ते सुद्धा या ठिकाणी दाखवलेले आहे. आता मित्रांनो, आणखी आपण थोडंसं पुढे जाऊ. कॅन यू टेल which functions are performed by enzymes secreted in human digestive system? मानवी पचन संस्थेमध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स सिक्रेट होत असतात हे आपल्याला सांगता येतं का ते पहा. गिव्ह नेम्स ऑफ सच एन्झाईम्स. काही एन्झाईम्सची नावं सांगा. मित्रांनो, तोंडामध्ये ज्याचं सिक्रेशन होतं तो आहे टायलिन, म्हणजे सलायवरी अमायलेज. त्यानंतर जठरामध्ये पेप्सिन. त्यानंतर आणखी थोडंसं पुढे गेलो की स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ट्रिप्सिन, त्यानंतर लायपेज, त्यानंतर अमायलेज. या प्रकारचे हे जे एन्झाईम्स आहेत, या एन्झाईम्स म्हणजे ही विकर जे असतात यांचं सिक्रेशन होत असतं. आता या ठिकाणी विकर किंवा हे एन्झाईम्स म्हणजे नेमके काय आहेत? तर विकर म्हणजे बायोकॅटलिस्ट आहेत, म्हणजे जैव उत्प्रेरक आहेत, ज्यांना आपण इंग्लिशमध्ये एन्झाईम्स म्हणतो. तर ही एन्झाईम्स जी आहेत ही प्रथिनांपासून बनलेली आहेत, म्हणजे अमिनो आम्लांचे चेन्स यांच्यापासून ते बनलेले असतात. आता ही एन्झाईम्स वेगवेगळ्या कोणकोणत्या पद्धतीनं काम करत असतात हे आपण पाहूया. Nowadays, instead of chemical catalysts, microbial enzymes are used in chemical industry. रासायनिक उद्योगांमध्ये सुद्धा अशा मायक्रोबियल एन्झाईम्सचा वापर केला जातो, म्हणजे सूक्ष्मजीवांपासून मिळवलेल्या एन्झाईम्सचा वापर केला जातो. These enzymes are active at low temperature. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कमी तापमानाला हे काम करतात, म्हणजे उष्णता वाढवण्याची आवश्यकता नसते. उष्णता वाढवण्याची आवश्यकता नाही म्हणजे ऊर्जा खपत नाही आहे, म्हणजे इंधन वापरायचं नाही आहे, इंधन खर्च वाचला. ऑल्सो दे विल वर्क ॲट ऑप्टिमम pH, नॉर्मल pH, and also at the normal atmospheric pressure, due to which energy is saved and erosion proof instruments are also not necessary. म्हणजे ज्या धातूंचं क्षरण होईल असं मटेरियल न वापरता वेगळ्या प्रकारचं मटेरियल वापरावं लागणं हा प्रकार जो असायचा पूर्वी ते आता राहिलेलं नाही आहे, म्हणजे त्याची गरज नाही आहे, म्हणजे आणखी खर्च वाचलेला आहे. एन्झाईम्स कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेसेस. हे एन्झाईम्स काही विशिष्ट प्रकारच्या प्रक्रिया पूर्ण करतात, म्हणजे विशिष्ट पदार्थावर विशिष्ट प्रक्रिया, दुसऱ्या विशिष्ट पदार्थावर दुसऱ्या एन्झाईमची वेगळ्या प्रकारची प्रक्रिया, अशी त्यांची ॲक्शन असते. म्हणजे अननेसेसरी बाय प्रोडक्ट तयार होत नाही, म्हणजे नको असलेले पदार्थ तयार होत नाहीत. अमुक पदार्थ त्याचं नेमकं रूपांतर काय होणार ते ठरलेलं असतं आणि त्यामुळे स्पेसिफिक पद्धतीनं ते काम करतात. ड्यू टू विच एक्सपेन्सेस ऑन प्युरिफिकेशन आर मिनिमाइज्ड. त्यामुळं शुद्धीकरणासाठी जास्त खर्च येत नाही. In case of microbial enzymatic reactions, elimination and decomposition of waste material is avoided. इथं अनावश्यक काही पदार्थ तयार होणं किंवा काही गोष्टी मुद्दाम टाळत राहणं असं काही प्रकार करावा लागत नाही. अँड एन्झाईम्स कॅन बी रियूज्ड. त्याचबरोबर एकदा वापरलेले एन्झाईम्स आयसोलेट करून घेऊन आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो. हेन्स सच एन्झाईम्स आर इको फ्रेंडली. आणि त्यामुळे हे इको फ्रेंडली आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. आता इको फ्रेंडली म्हणजे काय? पर्यावरणाला धोकादायक नाही आहेत, कारण इंधन जाळू लागत नाही किंवा आणखी इतर काही बाय प्रोडक्ट तयार होत नाहीत की जे पर्यावरणाला घातक असतील, आणि त्यामुळे यांना आपण इको फ्रेंडली, पर्यावरण स्नेही म्हणू शकतो. सम एक्झाम्पल्स ऑफ मायक्रोबियल एन्झाईम्स आर ऑक्सिडो रिडक्टेजेस, ट्रान्सफरेजेस, हायड्रोलेजेस, लायजेस,
आयसोमरेजेस, लायगेजेस. आता हे नेमके काय आहेत याचं एक्सप्लेनेशन मी थोडंसं पुढील पानावर मुद्दाम दिलेलं आहे, म्हणजे सर्वांना व्यवस्थितपणानं समजावं. इथं थोडक्यात फक्त उल्लेख केलेला आहे, परंतु पुढील पानावर म्हणजे पुढील स्लाइडमध्ये मी त्याचं एक्सप्लेनेशन थोडंसं मुद्दाम प्रेझेंट केलेलं आहे. Process of dirt or muck removal occurs at low temperature due to mixing of enzymes with detergents. आता एखाद्या कपडा आहे, त्या कपड्यामध्ये जे डर्ट मटेरियल असेल, जी घाण असेल, मळ असेल, तो कमी तापमानाला आणि कोणतेही जादा केमिकल रिॲक्शन्स न करता हे एन्झायमॅटिक पद्धतीनं त्यांचं डिग्रेडेशन करून तो स्वच्छतेचं काम चांगल्या पद्धतीनं करू शकतो. याच्यासाठी वापरली जाणारी ही जी प्रोसेस आहे तिथं एन्झाईम्स आपल्याला खूप उपयुक्त ठरतात. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सिरप कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम कॉर्न फ्लोअर बाय ॲक्शन ऑफ एन्झाईम्स ऑब्टेन्ड फ्रॉम बॅसिलाई अँड स्ट्रेप्टोमायसिस. ग्लुकोज फ्रुक्टोज सिरप हे आपल्याला कॉर्न फ्लोअरपासून मिळवता येतं, म्हणजे मक्याच्या पिठापासून मिळवता येतं. त्याच्यासाठी आपल्याला काही प्रकारचे बॅसिलाई आणि स्ट्रेप्टोमायसिस प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरायचे असतात. मायक्रोबियल एन्झाईम्स आर युज्ड इन व्हेरियस इंडस्ट्रीज लाईक चीज प्रोडक्शन, प्लांट एक्स्ट्रॅक्ट्स, टेक्सटाईल इंडस्ट्रीज, लेदर, पेपर इंडस्ट्रीज एटसेट्रा. म्हणजे चीज निर्मितीसाठी, वनस्पती अर्क निर्माण करण्यासाठी, वस्त्रोद्योगामध्ये, कातडं कमवण्यासाठी, कागद उद्योगामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीनं मायक्रोबियल एन्झाईम्सचा वापर आपण करू शकतो. आता या सर्व एन्झाईम्सची थोडीशी ओळख या ठिकाणी दिलेली आहे. ऑक्सिडो रिडक्टेजेस हे अशा प्रकारचे एन्झाईम्स आहेत की जे ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन, ऑक्सिडेशन किंवा क्षपन घडवून आणतं. दुसरा आहे प्रकार ट्रान्सफरेजेस. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सफर ऑफ स्पेसिफिक फंक्शनल ग्रुप्स फ्रॉम वन मॉलिक्यूल टू अनदर. एका ठिकाणी असलेला एखादा फंक्शनल ग्रुप दुसऱ्या मॉलिक्यूलवर तो ट्रान्सफर करण्याचं काम करणार आहे. त्यानंतर हायड्रोलिजेस असे काही एन्झाईम्स आहेत की जे पाण्याच्या साहाय्यानं एखाद्या केमिकल बॉन्ड तोडण्याचं काम करणार आहेत. त्यानंतर लायजेस आर द एन्झाईम्स विच आर रिस्पॉन्सिबल टू जॉईन स्पेसिफिक मॉलिक्यूल ऑर ग्रुप बाय ए डबल बॉन्ड. डबल बॉन्डच्या साहाय्यानं दोन मॉलिक्यूल एकमेकांना जोडण्याचं काम करणार आहे. आयसोमरेजेस म्हणजे एका आयसोमरचं रूपांतर दुसऱ्या आयसोमरमध्ये करणारं एन्झाईम्स. त्यानंतर लायगेजेस एन्झाईम्स विच आर रिस्पॉन्सिबल टू जॉईन टू लार्ज मॉलिक्युल्स बाय फॉर्मिंग ए न्यू केमिकल बॉन्ड. नवीन रासायनिक बॉन्ड तयार करून दोन मोठ्या मोठ्या रेणूंना एकत्र करण्याची क्षमता या लायगेजेसमध्ये असते. आता मित्रांनो, यूज युअर ब्रेन पॉवर म्हणून आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. फ्रूट मटेरियल्स, फूड मटेरियल्स लाईक कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम्स, केक्स, ज्युसेस आर अवेलेबल इन व्हेरियस कलर्स अँड फ्लेवर्स. वेदर दीज कलर्स अँड फ्लेवर्स आर रिअली डिराइव्ड फ्रॉम फ्रुट्स. खरोखरच अशा प्रकारचे ते फळापासून मिळवले जातात का? तितकं फळाचं उत्पादन असतं का? तर बऱ्याच वेळेला ते तसं नसतं. तर आपल्याला ते मायक्रोबियल एन्झायमॅटिक ॲक्शननी किंवा मायक्रोबियल ट्रीटमेंटनी मिळवावी लागतं. रीड द इन्ग्रेडियंट्स अँड देअर proportion printed on bottles of cold drinks and juices and wrappers of the ice creams. वेगवेगळे जे काही पॅक्ड मटेरियल असतं त्यांच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स कोणकोणते असतात, घटक कोणकोणते असतात हे थोडंसं आपण वाचत जा. फाइंड आउट दी नॅचरल अँड आर्टिफिशियल इन्ग्रेडियंट्स. काही नॅचरल आर्टिफिशियल इन्ग्रेडियंट्स जे असतात ते कोणकोणते असतात हे थोडंसं आपण पाहत जाऊया. व्हीट और राईस फ्लोअर इज इनॉक्युलेटेड विथ ॲस्परजिलस. आता मित्रांनो, इथं सोर्स दिलेला आहे, म्हणजे कोणकोणतं मटेरियल आहे ते दिलेलं आहे, कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम वापरायचा तो दिलेला आहे, आणि त्यांच्यावर त्या मायक्रो ऑर्गॅनिझमची ट्रीटमेंट झाल्यानंतर कोणकोणते पदार्थ तयार होतात ते दिलेले आहेत, आणि त्यांचा वापर कोणकोणत्या पदार्थांमध्ये केला जातो ते सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे. तर हे जरूर पहा. साखरेच्या किंवा बिटाच्या जी मळी असते त्या मळीवर अमोनिया सॉल्ट घालून पुढं ब्रेव्हिबॅक्टेरियम, कोरिनीबॅक्टेरियम यांची ट्रीटमेंट केली तर लिओरोटेटरी ग्लुटामिक ॲसिड, एल ग्लुटामिक ॲसिड तयार होतं. याचा वापर करून घेऊन मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजेच अजिनोमोटो की जो चायनीज फूड मटेरियलमध्ये ॲज अ स्पायसी मटेरियल म्हणून वापरलं जातं. शुगर मोलॅसेस, त्याच्यामध्ये थोडंसं सॉल्ट मिक्स केलं
ॲस्परजिलस नायगर हा मायक्रो ऑर्गॅनिझम वापरायचा. त्याच्यापासून आपल्याला सायट्रिक ॲसिड मिळवता येतं. सायट्रिक ॲसिडचा वापर वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक्स, टॉफीज म्हणजे गोळ्या, त्यानंतर चॉकलेट प्रोडक्शन याच्यासाठी त्याचा वापर करता येतो. ग्लुकोज, कॉर्न स्ट्रिप लिकर म्हणजे मका क्रश केला जातो आणि त्याच्यावर ॲस्परजिलस नायगरची ट्रीटमेंट जर दिली तर ग्लुकॉनिक ॲसिड तयार होतं, की या ग्लुकॉनिक ॲसिडचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारचे खनिज की ज्याच्यातून कॅल्शियम आणि आयर्न आपल्या शरीराला मिळतील असे पदार्थ तयार केले जातात. त्यानंतर मोलॅसेस, कॉर्न स्ट्रिप लिकर दोन्ही ठिकाणी, आणि एका ठिकाणी लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकीचा वापर केला तर लॅक्टिक ॲसिड तयार होतं आणि हा नायट्रोजनचा सोर्स म्हणून उपयोगी पडतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिटॅमिनच्या प्रोडक्शनसाठी याचा वापर केला जातो. आणि दुसरा इकडं जो आहे हा इटॅकॉनिक ॲसिड जे तयार होतं याच्यापासून पेपर, टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये त्याचा वापर होतो, प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये वापर होतो. त्याचबरोबर गम प्रोडक्शन, डिंक निर्मितीसाठी सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. मित्रांनो, अशाच पद्धतीनं पुढं आणखी एक गोष्ट दिलेली आहे, झॅन्थन गम. This xanthan gum imparts thickness to your favorite ice creams, puddings, chocolates, milkshakes, coconut chocolate drinks, instant soups, etc. Okay, and this is obtained by the fermentation of starch and molasses with the help of Xanthomonas species. It is variously useful due to the properties like solubility in hot and cold water. कोणत्याही प्रकारच्या पाण्यामध्ये ते विरघळणार आहे. It is having a high density and it is used for production of pigments, fertilizers, weedicides, textile pigments, toothpastes and high quality paper, etc. अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये यांचा आपण वापर करू शकतो. पिगमेंट्स म्हणजे वर्णद्रव्य, रंग तयार करणारे घटक. त्यानंतर फर्टिलायझर्स खतांमध्ये वापरायचे ॲज अ स्टिकर. विडिसाइड्समध्ये सुद्धा त्याच कारणासाठी ते वापरायचं आहे, स्टिकर मटेरियल आहे म्हणून. टेक्स्टाईल पिगमेंट म्हणजे डाईंग प्रोसेससाठी, कापडावर रंग चिकटवण्यासाठी त्याचा वापर होतो. त्याचबरोबर टूथपेस्टमध्ये त्याची डेन्सिटी आणि चिकटपणा वाढवण्यासाठी, म्हणजे संपूर्ण तोंडामध्ये सगळीकडं ते व्यवस्थितपणानं पसरावं यासाठी. हाय क्वालिटी पेपर, चांगल्या क्वालिटीचा टिकाऊ कागद निर्माण करण्यासाठी सुद्धा या झॅन्थन गमचा वापर केला जात असतो. त्याचबरोबर मित्रांनो, आणखी इतर काही सबस्टन्सेस ऑब्टेन्ड बाय मायक्रोबियल प्रोसेसेस आणि त्यांचे उपयोग या ठिकाणी दिलेले आहेत. याच्यावर आपण एक नजर फिरवा. सिट्रिक ॲसिड, मॅलिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड जे आहेत हे यांच्यामुळं आपल्याला ॲसिडिटी मिळते, म्हणजे आंबट चव मिळते. दुसरा ग्रुप जो आहे तो प्रोटीन बाइंडिंग मटेरियल म्हणून वापरला जातो. तिसरा ग्रुप जो आहे तो मायक्रोबियल रिस्ट्रिक्टर आहे, काही वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सना रिस्ट्रिक्ट करतो, इनहिबिशन करतो. त्यानंतर पुढं ॲस्कॉर्बिक ॲसिड, B12, B2 हे अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करतात. त्याचबरोबर ते व्हिटॅमिन्स म्हणून सुद्धा काम करतात, म्हणजे जीवनसत्व आहेत. त्यानंतर बीटा कॅरोटीन, लायकोपिन, झॅन्थिन्स, त्यानंतर ल्युटिन्स हे इडिबल कलर्समध्ये वापरले जातात. त्याचबरोबर पॉलिसॅक्राइड्स, ग्लायकोलिपिड्स हे इमल्सिफायर्स म्हणून वापरले जातात. त्याचबरोबर पुढं व्हॅनिलिन, इथिल ब्युटिरेट, पेपरमिंट फ्लेवर, एसेन्स ऑफ व्हेरियस फ्रुट्स अँड फ्लेवर्स, दीज आर युज्ड ॲज दी इसेन्सेस. त्यानंतर झायलिटॉल, ॲस्पर्टेम हे जे आहेत हे आर्टिफिशियल स्वीटनर्स आहेत, लो कॅलरी मटेरियल आहे. आपल्याला शुगर फ्री म्हणून जी पावडर मिळते, या पावडरमध्ये हा फेमस ॲस्पर्टेम असतो. इट इज ए प्रोटीन. त्यामुळं इथं कॅलरी मिळत नाही किंवा ग्लुकोज मिळत नाही, म्हणजे डायबेटिक पेशंट्सना ते उपयोगी आहे. मित्रांनो, माझं हे मार्गदर्शन जर आपल्याला आवडलं असेल तर जरूर लाईक करा. उपयुक्त वाटलं असेल तर इतरांच्यासाठी जरूर शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.